श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे. म्हणजेच आता येणारी गुरुपौर्णिमा ही 29 जुलै या दिवशी आहे, म्हणजेच बुधवारी या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आता गुरुपौर्णिमा म्हटलं की बऱ्याच ठिकाणी खूप साऱ्या धूमधडाक्यात उत्सव साजरा केला जातो हा. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी गुरु वाचावा. कारण देव हा जन्म देतो, परंतु गुरु हा आपल्याला मार्ग दाखवत असतो, योग्य तो मार्ग दाखवत असतो, योग्य त्या दिशेवरती आपल्याला नेण्याचं काम करत असतं आणि योग्य ते मार्गदर्शन करत असतं. त्यामुळे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये एक तरी गुरु असला पाहिजे. कारण असं म्हणतात की गुरुविना जीवन हे अनर्थ आहे आणि गुरु जर असेल तर त्या भक्ताला कोणीही म्हणजे कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही. कारण गुरु प्रत्येक गोष्टीतून त्या भक्ताला किंवा त्या व्यक्तीला तारून नेत असतो, योग्य ते मार्ग दाखवतो आणि चांगल्या वळणावरती घेऊन जात असतो. त्यामुळे प्रत्येकाने येणारी जी गुरुपौर्णिमा आहे, तर त्या गुरुपौर्णिमेला जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून एकदाही गुरुपद घेतलेलं नसेल किंवा गुरु केलेला नसेल, तर एकदा तुमच्या आयुष्यामध्ये गुरु करा बघा. कारण आपण म्हणतो आपण कोणत्याही अडचणीत असलो तर आपण पहिल्यांदी आई असा हाक घेतो किंवा आई असं नावाने आपण आवाज देतो. कारण आपल्याला माहीत असतं ती आपल्याला सांभाळून नेते आणि आपल्या सुरक्षितेसाठी आपण आई म्हणत असतो. तसंच आपण कितीही अडचणीत असलो, कितीही संकटात असलो, तरी गुरुला आपला सगळंही कळत असतं. आपल्यावरती आलेलं संकट गुरुला कळत असतं. त्यामुळे तो आपल्याला आपण न सांगताही गुरु आपल्याला त्यातून त्या संकटातून वाचवत असतो, जर आपण गुरुपद घेतलेलं असेल, जर आपल्याला गुरु केलेला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही गुरुपद कसं घेऊ शकता, जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नाही झालं किंवा इतर मंदिरांमध्ये शक्य नाही झालं, तर तुम्ही घरच्या घरी कसं घेऊ शकता तेच आज सांगणार आहे. आता बऱ्याच जणांचं गुरु हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार त्यांचे गुरु हे वेगवेगळे असतात. कुणाचे स्वामी समर्थ महाराज असतात, कुणाचे दत्तगुरू असतात, कुणाचे आईवडील असतात, तर कुणाचे अनेक जे देव आहेत, देवी आहे, ज्यांचं त्याच्यावरती विश्वास आहे, त्यांचे ते प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असू शकतात. परंतु जर तुम्ही स्वामींना गुरुपद जर घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं, किंवा तुमच्या गुरूंचं गुरुपद घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं. कारण स्वामींचं गुरुपद जर घेतलं तर आपल्याला आयुष्यात कोणताही अडचण येत नाही आणि जरी आली तरी स्वामी ते आपण न सांगताच आपल्याला त्यातून ते तारून नेतात. कारण त्यांनी आपला एकदा हात आपण त्यांचा पकडलेला असल्यानंतर ते आपला हात शेवटपर्यंत सोडत नसतं. तर गुरुपद हे 1 वर्षासाठी असतं. ह्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपलं हे गुरुपद म्हणजे स्वामींचं आणि आपलं नातं हे एक घट्ट असतं 1 वर्षासाठी. पुन्हा परत प्रत्येक पौर्णिमेला आपण हे गुरुपद रिन्युवेशन करायचं असतं, म्हणजे पुन्हा परत घ्यायचं असतं. तर प्रश्न आहे की घरच्या घरी आपण गुरुपद कसं घ्यायचं असतं. तर सगळ्यात आधी प्रत्येक केंद्रामध्ये हा सण साजरा केला जातो, परंतु काही कारणामुळे बऱ्याच जणांना गुरुपद घेणं किंवा केंद्रात जाणं शक्य होत नाही. तर त्यांच्यासाठी गुरुपद घेण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर अतिउत्तम आहे. पण स्वामींची मूर्तीही नसेल तुमच्याकडे, फोटो जरी असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही गुरुपद घेऊ शकतात. आणि मूर्ती पण नाही आणि तुमच्याकडे फोटो पण नाही तरी पण तुम्ही गुरुपद घेऊ शकतात. तर सगळ्यात आधी जर तुमच्याकडे मूर्ती असेल स्वामींची, तर सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं जे काही नित्य काम आहे तर ते आटपायचं आहे. आंघोळ करायची स्वच्छ, त्यानंतर तुमची जी नित्य देवपूजा आहे तर ती करायची आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती. आता अभिषेक करताना तुम्हाला दूध आणि दह्याचा अभिषेक करायचा आहे किंवा नुसतं दुधाचा अभिषेक केला तरी चालेल. तर अभिषेक करताना पळीने आपल्याला अभिषेक करायचा असतो किंवा तुमच्याकडे गळती पात्र असेल त्याने तुम्ही स्वामींना अभिषेक करू शकतात. अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी म्हणजे कोणताही मंत्र येत नसेल तर स्वामींना अभिषेक करताना 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून त्यांच्यावरती पाण्याने किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करू शकतात. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे गळती पात्र असेल तरी पण तुम्ही त्याने अभिषेक करू शकतात. आणि जर तुम्हाला अभिषेक करताना तुम्ही सगळ्यात आधी पुरुष सूक्त आहे ते पुरुष सूक्त म्हणून स्वामींना अभिषेक करायचा आहे. परंतु ज्यांना पुरुष सूक्त म्हणजे काय किंवा त्यांच्याकडे पुस्तकच नाही, कारण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सूक्त आहे किंवा तुम्ही मोबाईलला सर्च केलं तरी पण ते येऊ शकतं.
आणि ते म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. परंतु जर तुमच्याकडे तेही नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करून स्वामींना अभिषेक करू शकता. त्यानंतर ती मूर्ती जी असेल ती स्वच्छ पुसायची आहे. दुधाने किंवा दह्याने तुम्हाला अभिषेक केल्यानंतर त्या मूर्तीला छान असं पाण्याने परत अभिषेक करायचा. नंतर तिला छान असं पुसायचं, अष्टगंध लावायचं आणि पंचोपचार पूजा करायची. आता पंचोपचार म्हणजे 5 अचन असतात, त्याच्यामध्ये उपचार असतात 5. म्हणजे सगळ्यात आधी स्वामींना अंघोळ घालायची, त्यानंतर स्वामींना छान गंध लावायचा, त्यानंतर त्यांना धूपदीप लावायचा आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा. असे 5 उपचार असतात. त्याला पंचोपचार पूजा असं म्हणत असतात. तर या दिवशी अशी पूजा केल्यानंतर आता गुरुपद कसं घ्यायचं स्वामींचं, तर गुरुपद अगदी सोपं आहे. तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आणि तुम्हाला स्वामींना तुमच्या मनातील जी इच्छा असेल तर ती इच्छा स्वामींना सांगायची आणि आपल्या हातावरती उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं तांदूळ टाकायचे किंवा फुलं टाकायचे, फुलांच्या पाकळ्या असेल ते घ्यायचं आणि स्वामींच्या इथे असं घेतल्यानंतर आपल्याला स्वामींच्या डोक्यावरून असं 3 वेळेस आपल्याला पाणी असं अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना म्हणायचं आहे, म्हणजे आपल्याला हातावरती पाणी घ्यायचं, त्यामध्ये गुलाबाच्या तुमच्या पाकळ्या असेल फुलाच्या कोणत्याही किंवा नसेल तर तांदूळ घ्या आणि स्वामींच्या डोक्यावरती 3 वेळेस आपल्याला असं अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी महाराज तुम्ही आजपासून माझे गुरु झालेले आहात. तुमची जी काही तुमची जी सेवा असेल तर ती वर्षभरात माझ्या हातून घडू दे किंवा माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं होऊ देऊ नका. तुमची सेवा माझ्या हातातून घडू द्या आणि आजपासून तुम्ही माझे गुरु झालेले आहात आणि माझी जी संकटे आहेत तर ती आज पूर्ण मी तुमच्यावरती टाकत आहे. तर मला प्रत्येक संकटातून तुम्ही तारून न्या असं म्हणत स्वामींना 3 वेळेस त्यांच्या डोक्यावरती आपल्याला उजव्या हाताने पाणी ओतायचं आहे. म्हणजेच काय तर स्वामीचं आपण गुरुपद घेतो आणि स्वामींनी ते स्वीकारलं पण आहे असा त्याचा अर्थ होत असतो. आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला स्वामींना जे आपलं नारळ आहे तर ते नारळ अर्पण करायचं. स्वामींना हातामध्ये फूल घ्यायचं आणि स्वामींच्या चरणांजवळ ते फूल नेऊन ठेवायचं आहे आणि सांगायचं आहे, स्वामी मी आजपासून तुमचं गुरुपद घेत आहे. तुम्हीही मला तुमचे गुरु म्हणून स्वीकारा, तुमचं शिष्य म्हणून तुम्ही मला स्वीकारा आणि मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारत आहे. तर आपलं आजपासून गुरु आणि शिष्य असं नातं असणार आहे. तरी ती इथून पुढे जे काही संकट असेल तर त्या संकटातून तुम्ही मला तारून द्या. आणि आता केंद्रात जर गेलं तर केंद्रात गेल्यानंतर तिथे सर्वही असतं, फक्त आपण तिथे एक नारळ न्यायचं असतं. कारण नारळ नेल्यानंतर आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती त्या नारळावरती सांगायची आहे, तुम्ही कशासाठी गुरुपद घेतलेलं आहे. कारण तुमची इच्छा सांगून मग तुम्हाला तिथे स्वामींना नारळ अर्पण करायचं, खडी साखर, अगरबत्ती. घरीही तुम्ही असंच करू शकता आणि केंद्रातही तुम्ही असंच करू शकतात. आता तुमचं दुसरा कोणता तुम्ही गुरु करणार असेल स्वामींच्या व्यतिरिक्त तर त्यांनाही असंच करायचं आहे. एक कुठेही जाताना आज तुम्ही स्वामींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घेऊन जा आणि त्यांच्या जो आवडीचा, तुमचे जे गुरु आहेत त्यांच्या आवडीचा जो खाद्यपदार्थ आहे तर तो नक्कीच घेऊन जा. एक फुलांचा हार घेऊन जा. आता स्वामींच्या केंद्रात जाणार असेल तर स्वामींना सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे स्वामींना बेसनाचा लाडू खूप आवडत असतो. तर तुम्ही या दिवशी स्वामींच्या आवडीचा प्रसाद तुमच्या घरूनच, विकत न नेता तुमच्या घरूनच तुमच्या हाताने करून घेऊन जा. बेसनाचे लाडू स्वामींना खूप प्रिय असतात, कारण स्वामी कसाही असू दे पण स्वामी त्या भक्ताला खूप चांगला आशीर्वाद देत असतात. कारण स्वामींना तो बेसनाचे लाडू खूप प्रिय असतात. तर या दिवशी त्यांच्या आवडीचा पदार्थ तुम्ही घेऊन जा. जर तुम्ही घरात करणार असेल तर घरातही तुम्ही ह्या गोष्टी अर्पण करा स्वामींना. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींचं गुरुपद घेऊ शकतात. त्यानंतर दिवसभर तुम्हाला शक्य झालं तर गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा, 4था अध्याय तुम्ही वाचू शकतात. किंवा काही जण गुरुचरित्र पूर्ण पारायण करत असतात. स्वामी चरित्राचं या दिवशी आपल्याला पारायण करायचं असतं, म्हणजे तुम्ही एक तरी अध्याय या दिवशी वाचायचा असतो. बरेच जण स्वामींचे चरित्र पूर्ण 1 तासच फक्त लागतो स्वामी चरित्र पूर्ण वाचण्यासाठी, तर तेही तुम्ही करू शकतात. नंतर स्वामींची सेवा तुम्हाला जास्तीत जास्त जितकी करता येईल तितकी तुम्ही या दिवशी करायची आहे. म्हणजेच नाही काही जमलं तरी स्वामींच्या 11 माळे तुम्ही या दिवशी जप करू शकतात. आणि त्यानंतर स्वामींची आरती असते 10:30 वाजता, ती स्वामींची आरती करायची आहे. आणि या दिवशी आपल्या नामस्मरणात स्वामींचंच नाव असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींचं गुरुपद घ्या.
कारण गुरुपद घेतल्यानंतर तुमचं आयुष्य बघा खूप चांगलं तुमचं सत्कारणी लागेल आणि तुम्ही कोणत्याही अडचणीत असा फक्त स्वामींना एकदा हाक मारा. बघा स्वामी तुमचा हात धरलेला असतो त्यांनी, आपण जरी हात त्यांचा सोडला तरी ते आपला हात सोडत नाही, कारण इतका खूप चांगला अनुभव आहे स्वामींचा सेवेचा. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर स्वामींचं गुरुपद नक्की एकदा घ्या. उद्या तुम्ही केंद्रात जाऊन तुमच्या आसपास असेल किंवा तुमच्या घरी असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी गुरुपद घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ.